खरंच बाप-लेकीचं नातं किती सुंदर असतं ना. हट्ट पुरवणं, रागावणं, समजावणं, लाड करणं हे त्यांचं चाललेलंच असतं. जगात खरंच असं कुठलंच नातं नसतं जे बाप-लेकीचं असतं. याचं उदाहरण ना मी तुम्हाला पुढे सांगतेच. पण त्याआधी ना सकाळी मस्त मी स्वयंपाक करून घेतला आणि प्रथाच्या पप्पांना सगळी चॉपिंग करून दिली. नाश्त्यामध्ये सकाळी मस्त असे सँडविच बनणार होते. प्रथाने तिच्या पप्पांना काल सांगितलं होतं की पप्पा मला सँडविच खायचं आहे. तिला तर स्कूलला सुट्टी होती पण यांना ऑफिसला जायचं होतं. पण तरीही एवढ्या लवकर उठून सगळं आवरून ब्रेड घेऊन आली आणि स्वतःच्या हाताने सँडविच बनवत आहेत. प्रथाला झोपेतून उठवलं, तिला फ्रेश केलं आणि स्वतःच्या हाताने त्यांनी ते सँडविच तिला खायला घातलं. आता हेच जर मी एखादी गोष्ट मागितली असती ना तर ती लवकर त्यांच्या लक्षात राहत नाही. पण मुलीने काहीही मागू द्या, ते मात्र दुसऱ्या क्षणाला ते पूर्ण करतात. आणि खरंच नाही, या दोघांना कोणाची नजर ना लागू. त्यानंतर ना मी सुद्धा मस्त असे सँडविच एन्जॉय केले. आणि दुपारच्या वेळी ना प्रथाला एवढा होमवर्क आलेला होता ना, तो होमवर्क मी तिच्याकडून कंप्लीट करून घेतला. आता ऊन एवढं वाढलेलं आहे ना की झाडांना रोज पाणी घालावं लागतं. पहिलं 1-2 दिवसानंतर घातलं ना तरीसुद्धा चालत होतं, पण आत्ता रेग्युलर बेसिसवरती झाडांना पाणी घालावं लागतं. एकतर माझ्याकडे खूप थोडीशी झाडं उरलेली आहेत. त्यानंतर खूप छोटी मोठी जी कामं होती तीसुद्धा मी आवरून घेतली आणि संध्याकाळच्या वेळी गार्डनमध्ये गेलो. तिथे प्रथाचं आणि तिच्या फ्रेंड्सचं असं मस्त खेळायचं चालू होतं. त्यानंतर ना खूप दिवस झाले पाणीपुरी खायला काही आम्ही गेलेलोच नव्हतो. मग तो प्लॅन अचानक ठरला आणि सगळे तिकडे गेलो. आणि मुलांना जर म्हटलं ना की पाणीपुरी खायला चला तर एका पायावरती तयार होतात. आणि प्रथाला तर एवढी पाणीपुरी आवडायला लागली आहे की तिच्यासाठी सेपरेट प्लेट मला घ्यावी लागते. त्यानंतर मस्त गुळाचा चहा एन्जॉय केला. आणि आज ना माझं खरंच चहा पिणं बनत होतं, कारण मी ना घरून चहा पिऊन आलेले नव्हते. सो हा चहा पिऊन ना माझं खरंच मूड एवढा फ्रेश होऊन गेलेला होता. त्यानंतर ना आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर ना प्रथाच्या पप्पा हे असे स्वीट्स घेऊन आलेले होते. आणि स्वीट्स म्हटलं की प्रथा तर नेहमी पुढेच असते, कारण तिचे खूप फेवरेट आहेत. मी सुद्धा मस्त माझा फेवरेट रसगुल्ला खाल्ला आणि मला तर काही जास्त भूक नव्हती, मी फक्त राईसच खाणार होते. पण प्रथाच्या पप्पांसाठी मी मस्त असं जेवण बनवलं. असा गोड आमचा दिवस संपला. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.